आरक्षणाबाबत कुणाच्याही भूमिकेला आपलं समर्थन नाही असं राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय। भुजबळ यांच्या भूमिकेला आपलं समर्थन नाही, आपली आणि आपल्या पक्षाची भूमिका घेऊन आपण पुढे जाणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलंय। दरम्यान जरांगे त्यांनी त्यांची भूमिका मांडावी, आम्ही आमची मांडू, पण टोकाची भूमिका कुणीही मांडू नये असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं। कोणाच्याही भूमिकेला समर्थन नाही, माझी स्वतःची माझ्या पक्षाची भूमिका घेऊनच मी जाणार आहे। मला भुजबळांच्या भूमिकेला मी समर्थन कसं देणार आहे? त्यांच्या भूमिका वेगळी, त्यांचा पक्ष वेगळा, त्यांचे विचार वेगळे आहेत। मी अनेक वर्षापासून ओबीसी साठी लढणारा कार्यकर्ता आहे। ओबीसीच्या हक्काचं संरक्षण व्हावं, पण इतरांनाही कोणाला त्यापासून दुःख होऊ नये आणि इतरांनाही भावना दुखावल्या जाणार नाहीत ही आमची भूमिका असली पाहिजे। ओबीसीच्या हक्काचं मिळावं, ओबीसीच्या हक्काचं संरक्षण व्हावं ही आमची भूमिका आहे। पण त्याबरोबर मराठा वर्सेस ओबीसी ही भय पडावी आणि भांडण उभं व्हावं या मताचे आम्ही नाही। आणि राहिला त्यांना त्यांचा मागायचा अधिकार आहे, आम्हाला आमचा मागायचा अधिकार आहे। देण्याचं काम आमच्या हक्काचं संरक्षण करण्याचा अधिकार आम्हाला आहे, देण्याचं काम सरकारचं आहे। जरांगे पाटलांची भूमिका सरकारनं टिकणारं आरक्षण जर सरकार देऊ शकत असेल मराठा समाजाला, त्यामध्ये कोणाचाच विरोध नाही। ते टिकाऊ असलं पाहिजे, गरीब मराठा समाजासाठी त्यांना ते मिळालं पाहिजे आणि 50% आत नको त्याच्या वर द्यावी ही जी भूमिका सरकार मांडते आहे, सगळे राज्यातील नेते मांडत आहेत, त्यांना आमचं समर्थन आहे। मी माझी भूमिका मांडत असताना मला ट्रोल करायचं काही कारण नाही, कारण त्यांच्या मराठा समाजाच्या विरोधात नाही। मला मराठा समाजाचं अहित करायचं नाही, त्या तरुण मुलांचं नुकसान आम्हालाही करायचं नाही, पण ओबीसी समाजातील गरिबांचं सुद्धा हक्काचं संरक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे। त्या भूमिकेतून मी ती माझी भूमिका मांडलेली आहे। मी समाजामध्ये दरी निर्माण होईल दोन अशी माझी अजिबात भूमिका नाही। महाराष्ट्रात मराठा समाज फक्त 10% इतकाच असल्याचा दावा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केलेला आहे आणि जो 32% मराठा असल्याचा दावा केला जातोय त्यामध्ये कुणबी, लेवा पाटील आणि इतर सगळे ओबीसी असल्याचं शेंडगेंनी म्हटलंय। आरक्षणाच्या लढाईत भुजबळांना राष्ट्रवादीसह सरकारमध्ये देखील एकटं पाडण्याचं काम केलं असा आरोप शेंडगेंनी केलाय। भुजबळ यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील शेंडगे यांनी धाराशिवमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला। एकता मराठा समाज 32% नाही आहे आणि ते 32% म्हणून एकता मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याचा घात हे महाराष्ट्रात घातला गेला की 32% ना 16%। मग 32% कोण आहे? ही सगळी मिळून आहे। ही जर मायनस केली तर मराठा समाज 10 ते 12% राहणार आहे, म्हणून जात न्यायाच्या गणना करा अशी आमची मागणी आहे। त्यामध्ये स्पष्ट होणार कोण किती आहे।